हाय गाईज, आपण आपल्या थर्ड मॉड्यूलमध्ये आहोत आणि आपण मागच्या लेक्चरमध्ये मॅथमॅटिक्स इन IKS हा टॉपिक बघितला. मॅथमॅटिक्सची हिस्ट्री बघितली. नाव वी विल सी सम थॉट्स ऑन द लँग्वेजेस इन IKS. ओके, की इंडियन नॉलेज सिस्टममध्ये ज्या पण काही लँग्वेजेस वापरल्या गेलेल्या आहेत तर त्यांचं ओरिजिन कसं झालं, त्यांची हिस्ट्री काय आहे आणि त्यामध्ये काय काय पॉईंट्स आहेत जे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आत्ताच्या ज्या मॉडर्न लँग्वेजेस आहेत या कुठून डिराईव्ह झाल्या, त्याची हिस्ट्री काय आहे ते आपल्याला सगळं बघायचं आहे. सी वाय वी आर सीइंग लँग्वेजेस इन दिस पर्टिक्युलर लेक्चर सिरीज, बिकॉज आपण लँग्वेजेसना आज जरा कमी महत्त्व देतो, राईट. सगळ्यांना आपल्याला असं वाटतं की मॅथमॅटिक्स, सायन्स, लाईफ सायन्स या ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला काय आवश्यक आहे तर नॉलेज गेन करणं आवश्यक आहे. बट आपण काय विचार करतो की त्याचं जे मीडियम आहे, की ज्या मीडियममधून या गोष्टी पास ऑन होतात, हे सायन्स पास ऑन होतं, ते मीडियमच आपण विसरतो, राईट. सो ॲज मीडियम ऑर वी कॅन से मोड, आपण जर का या ज्या गोष्टी लक्षात घेतल्या नाही तर आपलं नॉलेज किंवा आपला कंटेंट कितीही स्ट्रॉंग असेल तरीही आपण तो योग्य पद्धतीने पोचवू शकणार नाही. आणि म्हणूनच IKSचा विचार करताना सुद्धा आपल्याला लँग्वेजेसची हिस्ट्री लक्षात घेणं आवश्यक आहे. आपल्याला हे बघणं आवश्यक आहे की या ज्या लँग्वेजेस आहेत या आपली सिस्टम कशी बनवत होत्या आणि कसं एका लँग्वेजमधून दुसरी लँग्वेज जी आहे ती ओरिजिनेट होत गेली आणि कसा एका लँग्वेजचा इन्फ्लुएन्स दुसऱ्या लँग्वेजवरती पडत गेला. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. सो नॉट ओन्ली संस्कृत बट सिस्टर लँग्वेजेस ऑफ संस्कृत आर ऑल्सो इम्पॉर्टंट टू स्टडी द डेप्थ ऑफ IKS. ओके, तर आपण त्याचा एक एक पार्ट बघूया. आता आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की लँग्वेज म्हणजे काय. आपण नेहमी भाषा हा शब्द त्याच्यासाठी वापरतो. सो इट्स नथिंग बट द मीडियम ऑफ स्पीकिंग. ओके, सो जसं आपण बोललेलो आहोत की नेहमी संस्कृत शब्द जर का तुम्हाला दिसला तर तो कुठल्या तरी रूटपासून ओरिजिनेट झालेला असतो. तर भाषा हा जो शब्द आहे तो भाष या रूटपासून ओरिजिनेट झालेला आहे, ज्याचा मिनिंग होतो टू स्पीक. ओके, सो सिम्पल डेफिनेशन काय भाषा या शब्दाची, तर जी बोलली जाते ती भाषा, ज्या भाषेतून भाषण केलं जातं किंवा ज्या मीडियमने भाषण केलं जातं दॅट मीडियम इज नोन ॲज लँग्वेज और भाषा. ओके, तर भाषेची सगळ्यात मोठी कॅरेक्टरिस्टिक काय आहे की भाषा ही बोलली गेली पाहिजे, राईट. तर असं कुठेही म्हणत नाही की जी लिहिली जाते ती भाषा. नो, जी लिहिली जाते त्याला म्हणतात लिपी, स्क्रिप्ट, ज्याच्याबद्दल आपण पुढे बोलणार आहोत. पण जर का तुम्ही कोणत्याही भाषेबद्दल बोलत असाल तर ती भाषा बोलली जाणं आवश्यक आहे. मग कुठल्या एरियामध्ये ती भाषा बोलली जाते, कुठल्या पिरियडमध्ये ती भाषा बोलली जाते, ओके, त्या लँग्वेजमध्ये कोणते कोणते कॉन्ट्रीब्युशन्स झालेले आहेत, राईट. इन्फ्लुएन्स कोणाकोणाचा आहे, म्हणजे कोणत्या कोणत्या संस्कृतींचा किंवा लोकांचा त्याच्यावरती इन्फ्लुएन्स आहे, या गोष्टी भाषेशी आपल्याला जोडायला मदत करतात किंवा त्या भाषेची डेव्हलपमेंट लक्षात घ्यायला या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मदत करत असतात. ओके, तर अगेन कमिंग टू आवर ओरिजिनल पॉईंट की जी बोलली जाते ती भाषा, मग या बोलण्याच्या स्टाईलमध्ये सुद्धा फरक पडतो, राईट. तर आपण जसं जसं पुढे जातो तसं तसं आपल्याला लक्षात येतं की वेगवेगळ्या पिरियडमध्ये सेम जे लँग्वेज जी आहे ती वेगवेगळ्या स्टाईलने बोलली जात होती. सो हे सगळं लिंग्विस्टिक्स आहे, राईट, ज्याला आपण भाषाशास्त्र म्हणतो. सो द सायन्स बिहाइंड द लँग्वेज असं आपण त्याला म्हणू शकतो. आता कमिंग बॅक टू आवर ओरिजिनल पॉईंट, आपण काय बोललो की भाषा जी बोलली जाते. ओके, तर जेव्हा आपण बोलणे या मुद्द्याचा विचार करतो ना तेव्हा आपल्याला हे 4 टप्पे किंवा 4 स्टेप्स इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्यायला, की कसं बोलणं, म्हणजे कुठली पण एखादी लँग्वेज म्हणजे आपल्या मनामध्ये एखादा विचार येणं. सो थॉट, ओके, थॉट टू ॲक्च्युअली स्पीकिंग, ही जी जर्नी आहे ही कशी होते याच्यासाठी आपल्याला या टप्प्यांचा विचार करता येऊ शकतो. सो परा, पश्यन्ती, मध्यमान, वैखरी. ओके, सो दिस इज फर्स्ट स्टेप, दिस इज सेकंड स्टेप, दिस इज थर्ड स्टेप अँड दिस इज फोर्थ स्टेप. ओके, सो परा, पश्यन्ती, मध्यमा, वैखरी. ओके, सो आपण जर का विचार केला
तर सगळ्यात पहिल्यांदा काय होतं, तुम्ही जर शांतपणे तुम्ही कसे बोलता या प्रोसेसचा जर विचार केला, तर परा मीन्स तुमचा डीप डाउन इनसाइड कुठेतरी एक प्रेरणा मिळते, की एक इन्स्पिरेशन असतं, की आय नीड टू स्पीक. काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी विचारायला सुरुवात होते. ओके. तर ते इंटिमेशन जे आहे ना आतमधलं, वी कॅन से इन्स्पिरेशन. ओके. दॅट इन्स्पिरेशन इज परा. दिस इन्स्पिरेशन इज नोन ॲज परा. त्यानंतर ॲक्चुअली काय होतं, की आपल्याला ती जी लँग्वेज आहे, ती आतमध्ये दिसायला लागते. ओके. आपल्या डोळ्यांसमोर ॲक्चुअली उभे राहतात शब्द. राइट? सो दॅट व्हिज्युअल, ओके, इंटरनल व्हिज्युअल वी कॅन से. ओके. सो दॅट इंटरनल व्ह्यू इज पश्यन्ति. ओके. देन मध्यमा. मध्यमा काय आहे? मध्यमा इज राईट बिफोर द स्टेप ऑफ स्पीकिंग. की तुम्हाला पुन्हा सगळे वाक्य किंवा तुम्हाला काय करावं लागणार आहे, तुमच्या बॉडीमध्ये सगळं प्रिपरेशन झालेलं असतं, की काय तुम्हाला करायचं आहे, एक्झॅक्टली तुम्हाला कशाप्रकारे तुमच्या व्होकल्स, जे पण काही मशिनरी आहे सगळी तुमच्या बॉडीमध्ये फिट केलेली, सो त्याची रचना तुम्हाला कसं करायचं आहे, ते वर्क कसं करेल, हे सगळं तुमच्या बॉडीमध्ये प्रिपरेशन झालेलं असतं. ओके. सो दॅट प्रिपरेटरी स्टेप इज नथिंग बट मध्यमा. ओके. सो दिस इज नथिंग बट युअर प्रिपरेटरी स्टेप. आणि म्हणूनच त्याला मध्यमा म्हटले. ओके. की तुम्ही बोलत पण नाही, पण ते तितकं पण आता इंटरनल राहिलेलं नसतं. ओके. राईट बिफोर युअर स्पीच, दॅट इज मध्यमा. अँड वैखरी. वैखरी इज द ॲक्च्युअल स्पीच. दिस इज नथिंग बट युअर ॲक्च्युअल स्पीच. सो आपण जे बोलतो ती कुठली वाणी असते, ते कुठलं स्पीच असतं, तर ती वैखरी असते. आणि हे 3, ओके, मीन्स परा, पश्यन्ति, मध्यमा, वी डू नॉट हिअर ऑल ऑफ दीज टाइप ऑफ स्पीचेस. ओके. आपण हे नाही ऐकत आणि आपल्याला ते कळत पण नाही, की आपण इतका ट्रॅव्हल केलेला आहे. बट एव्हरीवन डज दॅट. ओके. सो हे इंटरनल आहे, हे सगळं इंटरनल आहे. आणि ॲक्चुअली तुमच्या मुखातून, तुमच्या तोंडातून जे बाहेर पडतं, ते काय आहे? तर ते वैखरी आहे. राइट? सो जे पण काही वेगळ्या-वेगळ्या लोकं असतात. आता आपल्याला बोलण्यासाठी, आपल्याला आपले थॉट्स कन्वे करण्यासाठी कुठल्या वाणीचा आश्रय घ्यावा लागतो? तर याचा. राइट? बट असं म्हणतात, की असे खूप सारे जे लोकं आहेत, ज्यांचा योगशास्त्राचा अभ्यास असतो, त्या वेगवेगळ्या टाइप्सने पण कन्वे करतात त्यांचे थॉट्स. ओके. बट इट्स अ डिफरंट लेव्हल ऑफ प्रिपरेशन. इट्स डिफरंट लेव्हल ऑफ साधना वी कॅन से. बट आपल्यासाठी तर ही वैखरी इम्पॉर्टंट आहे. पण आपल्याला माहिती पाहिजे, की आपण किती सहज बोलून जातो. बरोबर? पण बोलण्याच्या मागे खूप बोलण्याच्या मागे आपली जी बॉडी असते, ती खूप सारे आपण म्हणूया, की प्रोसेसिंग करत असते, स्टेप्स फॉलो होत असतात आणि मग आपल्या तोंडातून काय बाहेर पडायचं ते पडतं. त्याच्यामागे खूप सारा विचार असतो आणि म्हणून बोलणं ही जी आहे, ही खूप एनर्जी कन्झ्युमिंग प्रक्रिया आहे. खूप जास्त. आणि म्हणूनच आपल्याकडे असं म्हटलेलं आहे, की जेव्हा कुठलं तरी अनुष्ठान सुरू असतं, कुठली तरी तपसाधना वगैरे चालू असते, तेव्हा ते जे लोकं असतात ते मौन पाळतात. का? बिकॉज दे नीड टू सेव्ह देअर एनर्जी. त्यांना त्यांची जी एनर्जी असते ती खूप वेगळ्या गोष्टीसाठी सेव्ह करायची असते. मग ती सगळी एनर्जी ते त्यांच्या अ, अनुष्ठानांमध्ये वगैरे लावतात. सो दिस इज द बेसिक आयडिया बिहाइंड द टाइप्स ऑफ स्पीचेस. ओके. तर आपण वैखरीमध्ये आहोत, पण त्याच्या आधी बॉडीमध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडून गेलेल्या असतात. हे आपण का बरं घेतलं? कारण लँग्वेज ही नुसती लिहिण्याची गोष्ट नाहीये. ओके. लँग्वेज ही नुसतं काहीतरी एखादं लिटरेचर वाचण्याची गोष्ट नाहीये. सो लँग्वेज इज ऑल अबाउट स्पीकिंग. म्हणूनच आपण त्याला भाषा असं म्हणतो. ओके. आणि म्हणून बोलणं ही जी प्रक्रिया आहे, त्याच्या आधी बॉडीमध्ये काय घडून गेलेलं असतं, हे आपल्याला कळावं म्हणून हा जो पण काही चार्ट आहे, हा इकडे आपण यूज केला. ओके. येस. सो इफ यू वॉन्ट टू स्टडी इंडियन लँग्वेजेस, की इंडियन लँग्वेजेसचा पसारा जो आहे,
तो कसा सुरू झाला, कुठून सुरू झाला? तर आपण याला लँग्वेजेसच्या फॅमिलीज असतात. फर्स्ट ऑफ ऑल, की जगभरातल्या लँग्वेजेस आहेत, त्या खूप मोठ्या-मोठ्या फॅमिली ग्रुप्समध्ये डिव्हायडेड असतात. सो या ज्या सगळ्या इंडियन लँग्वेजेस आहेत ना, तर या सगळ्यांना एक नाव आहे, ते म्हणजे इंडो युरोपियन लँग्वेज ग्रुप, ज्याला अ, मराठी, हिंदी, संस्कृतमध्ये भारोपीय भाषा परिवार म्हणतात. ओके. सो सो ही लँग्वेजेसची पण एक फॅमिली असते, राईट? सो आपल्या ज्या इंडियन लँग्वेजेस आहेत त्या सगळ्या इकडे येतात, भारोपीय भाषा परिवार. ओके. आणि आपल्या सगळ्या आपण इंडियन सबकॉन्टिनेंटलमध्ये ज्या पण काही लँग्वेजेस बोलतो त्या सगळ्या इकडे येतात. आणि याला नियर अबाउट 3000 इयर्स ऑफ हिस्ट्री आहे. ओके. तर आपल्याला जेव्हा लँग्वेजेसची डेव्हलपमेंट लक्षात घ्यायची असते, तेव्हा आपल्याला इतका मोठा विचार त्याच्यामध्ये करावा लागतो. आणि जर आपण खूप मोठ्या टाईम स्केलवरती हे सगळं घेतलं, तर आपण बेसिक त्याचे भाग कसे करू शकतो, की एन्शियंट पिरियड ऑफ टाईम, मिडिएव्हल अँड मॉडर्न. ओके. सो एन्शियंट, मिडिएव्हल, मॉडर्न. सो जर का तुम्ही स्पेसिफिकली जर बघितलं, तर हा जो एन्शियंट टाईम आहे तो 1500 टू साधारणपणे 500 BC मध्ये येतो. ओके. हा जो आहे मिडिएव्हलवाला, हा 500 टू 1000 BC मध्ये येतो. आणि मॉडर्न पिरियड जो आहे तो 1000 टू प्रेझेंट. ओके, असा येतो. सो असं याचं थोडंसं ऑड डिव्हिजन आहे, राईट? सो हा जो एन्शियंट टाईम आहे, सो ऑफकोर्स हा कुठे जातो, तर हा वैदिक लँग्वेजमध्ये जातो, ज्याला आपण तुम्हाला आठवतं आपण जेव्हा इंडियन नॉलेज ब्रांचेसचं क्लासिफिकेशन केलं होतं, तेव्हा आपण 2 पार्ट्स बघितले होते. एक म्हणजे वैदिक भाषा आणि दुसरं म्हणजे लौकिक भाषा, राईट? So this Laukik language is nothing but the language derived from Vedic knowledge, Vedic language only, right? So वैदिक संस्कृत अँड लौकिक संस्कृत. तर याच्यामध्ये काय मेनली डिफरन्स आहे, आपण तेव्हा तो डिफरन्स असा प्रॉपरली बघितला नव्हता, पण त्याच्यातला मेन डिफरन्स काय आहे, तर तुम्ही विभक्ती हा शब्द ऐकला असेल, राईट? जसं इंग्लिशमध्ये प्रपोजिशन्स असतात, की टू बॉय, फॉर बॉय, ऑफ बॉय, असं समजा आपण करतो. बट इंडियन लँग्वेजेस डू नॉट कंटेन प्रपोजिशन्स, राईट? त्यांच्याकडे काय असतं, तर डिरेक्टली तुमच्या ओरिजिनल शब्दामध्येच बदल केले जातात, वेगवेगळे अर्थ क्रिएट करण्यासाठी. जसं मुलासाठी, मुलावर, मुलाने, मुलाला. ओके. डिरेक्टली तो मुलगा या शब्दामध्ये किंवा मूल या शब्दामध्येच ते बदल केले जातात, राईट? आणि फॉर दॅट वी रिक्वायर डिफरंट केसेस. विभक्तीज आर नोन ॲज केसेस, राईट, इन इंग्लिश. तर या विभक्ती ज्या आहेत ना, तर या विभक्तींचे रूल्स वैदिक आणि लौकिक लँग्वेजमध्ये तुम्हाला वेगवेगळे सापडतात, राईट? त्यानंतर तुम्ही जर का बघितलं, तर जे क्रियापद असतात, वर्ब्स, तर त्या क्रियापदांच्या रचनेमध्ये तुम्हाला डिफरन्स सापडेल. सो दीज आर दी मेन डिफरन्सेस इन वैदिक अँड लौकिक लँग्वेजेस, राईट? सो द लँग्वेजेस डिराइव्ड फ्रॉम वैदिक लँग्वेजेस. ओके. सो हा मेन डिफरन्स तुम्हाला याच्यामध्ये सापडेल. आता तुम्ही जर का मिडिएव्हल लँग्वेजेसमध्ये आलात, ओके, तर मिडिएव्हल लँग्वेजेसमध्ये तुम्हाला हे अगेन 3 पार्ट्स बघायला मिळतील, की प्रिव्हियस एरा, मिडिएव्हल एरा अँड लेटर एरा. तर आता याच्यामध्ये साधारणपणे 1500 वर्षांसाठी या मिडिएव्हल लँग्वेजेस ज्या आहेत या यूजमध्ये होत्या. सो हा जो प्रिव्हियस एरा आहे याच्यामध्ये साधारण एक एक्झाम्पल बघायचं झालं तुम्हाला, तर यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ पाली लँग्वेज. ओके. सो पाली लँग्वेज जी आहे ती या प्रिव्हियस एराचं एक्झाम्पल आहे. मिडिएव्हल एरामध्ये प्राकृत लँग्वेज येते. प्राकृत याच्याबद्दल आपण इन डिटेल बोलणार आहोत. आणि लेटर एरामध्ये जर का तुम्ही आलात, तर अपभ्रंश ही एक ग्रुप ऑफ लँग्वेजेस येतं. ओके. तर मग आता पाली जी आहे, तर तुम्ही अशोकाचे शिलालेख वगैरे हे कधी ऐकलं असेल, तर तिकडे हे सगळं येतं. ओके. सो या पालीमध्ये काय डिफरन्स आहे, तर पालीमध्ये संस्कृतमधले जे आपण बघतो, की जसं
रू, ओके, रू, रू, हे जे स्वर आहेत हे सगळे पालीमध्ये काय होऊन गेलेले आहेत, तर ते लुप्त झालेले आहेत, ते गायब झालेले आहेत. सो पालीमध्ये संस्कृतपेक्षा काय डिफरन्स आहे असं जर का तुम्हाला कधी प्रश्न पडला, सो पालीमध्ये काय काय गायब झालेलं आहे, तर रू, ओके, रू, एक लृ स्वर येतो संस्कृतमध्ये, आपण याच्याविषयी बोलणार आहे इन डिटेल, ओके. आई, औ, हे जे स्वर आहेत हे पालीमध्ये नसतात. सो इथं डेरिवेशन आहे, राईट. त्यानंतर याच्यामध्ये हे नवीन स्वर आलेले आहेत, ओके. तर हे काय आहे, हे काही नाही आहे, हे फक्त संस्कृतमधला जो ए आहे, ओ आहे, यांचे हे ऱ्हस्व आहेत. ऱ्हस्व मीन्स काय, की लहान मात्रेचे स्वर ते इकडे येतात. तर अशा प्रकारे काय होतं, की मूळ संस्कृतपासूनच या ज्या लँग्वेजेस आहेत या काही काही प्रमाणामध्ये डिराईव्ह करतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या फॉर्ममध्ये बदल होतो. नंतर मग तुम्ही जर का पुढे आलात तर मॉडर्न लँग्वेजेसमध्ये तुम्हाला 10th सेंचुरी नंतर जी लँग्वेज वापरण्यामध्ये दिसते, तर ती सगळीच्या सगळी तुम्ही मॉडर्न लँग्वेजेसमध्ये घेऊ शकता. नॉट ओन्ली संस्कृत बट ऑल दीज लँग्वेजेस, या लँग्वेजेस ज्या आहेत त्या आत्ता पण यूजमध्ये आहेत, ओके. पण त्यांचा कुठल्या पिरियडमध्ये तुम्ही स्टडी करताय दॅट इज इम्पॉर्टंट, ओके. तर आता आपण ही जी प्राकृत लँग्वेज आहे त्याच्याबद्दल जर का थोडंसं बोललो, तर प्राकृत जी आहे तर ही वेगवेगळ्या लोकांची भाषा होती. सो प्रकृत असा शब्द आहे किंवा प्रकृती असं म्हणूया आपण. प्रकृती दॅट मीन्स ओरिजिनल, ओरिजिनल और वी कॅन से नॅचरल. सो इट्स नथिंग बट अ नॅचरल लँग्वेज, की लोकांच्या सहज उच्चारणाशी संबंधित. तर संस्कृत लँग्वेज जी आहे ना ती कशी आहे, ती प्रमाण लँग्वेज आहे, ओके. तर त्याच्यामध्ये खूप सारे काय आहेत, तर स्टँडर्डायझेशन केले गेलेले आहेत. बट प्राकृत इज नॅचरल लँग्वेज, लोकांच्या सहज प्रोनाऊन्सिएशनशी, त्यांच्या डे टू डे लाईफशी संबंधित असलेली लँग्वेज. तर जोडाक्षरांचा कमीत कमी वापर, ओके. नॅचरल जे साऊंड्स आणि सगळे आहेत किंवा सहज जे पण काही तुमच्याकडनं उच्चारण केले जातात तर त्याच्याशी खूप जास्त जवळ असणारे वर्ड्स. सो हे प्राकृत लँग्वेजचं काय आहे, तर वैशिष्ट्य आहे. तर ही जी एक खूप सुंदर ग्रंथ आहे तो म्हणजे प्राकृत प्रकाश, ओके. प्राकृत प्रकाश. सो या प्राकृत प्रकाशमध्ये प्राकृत लँग्वेजेसचे हे काही डिफरन्सेस किंवा हे काही डिस्ट्रीब्युशन त्यांनी सांगितलेलं आहे. सो महाराष्ट्री, अगेन नावावरूनच क्लिअर आहे की ही लँग्वेज महाराष्ट्र रिजनमध्ये वापरात होती. नंतर पैशाची ही सिंध एरियामध्ये वापरात होती. मागधी नावामधनं क्लिअर आहे की मगध एरियामध्ये ही वापरली जायची. याचंच डेरिवेशन आहे अर्ध मागधी, पण ती साधारणपणे कोसल रिजनमध्ये वापरली जायची, ज्यांचा हिस्ट्रीमध्ये तुम्हाला आठवत असेल जनपदांचा स्टडी वगैरे. आणि शौरसेनी ही जी आहे ही मथुरा जो एरिया येतो त्या रिजनमध्ये वापरली जायची, ओके. सो अशा प्रकारे यांचा यूज जो होता हा प्राकृतमध्ये येत होता आणि या सगळ्या ज्या आहेत या नॅचरल लँग्वेजेस आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, प्राकृत भाषा असं आपण त्यांना नाव देतो. तर जे साऊंड्स आहेत जे पालीमध्ये वगैरे आपल्याला सापडतात तसेच साऊंड्स आपल्याला प्राकृतमध्ये वगैरे सापडतात, राईट. आता शौरसेनी जी आहे तर शौरसेनीमध्ये तुम्हाला नचा ण झालेला दिसेल, राईट. त्यानंतर तुम्हाला यचा ज झालेला दिसेल, राईट. आता मागधी प्राकृत जी आहे तिकडे तुम्हाला सगळीकडे श सापडेल, तिकडे चा प्रेझेन्स तुम्हाला काहीच सापडणार नाही, राईट. सो असे काही कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते तुम्ही अभ्यास करून करून शोधू शकतात. तो सो या ब्रांचला आपण कंपॅरेटिव्ह लिंग्विस्टिक्स म्हणतो, की ज्याच्यामध्ये दोन भाषांचा अशा वेगवेगळ्या पॅरामीटर्सने अभ्यास केला जातो ऑन कंपॅरेटिव्ह बेसिस, की या लँग्वेजमध्ये ही गोष्ट सापडते त्या लँग्वेजमध्ये ती गोष्ट सापडत नाही. मग आपल्याला हे कळतं की किती त्या एकमेकींच्या जवळ आहेत आणि किती त्या एकमेकींपासून लांब आहेत, आणि मग त्यांचं एका लँग्वेज ग्रुपमध्ये किंवा लँग्वेज फॅमिलीमध्ये त्यांचा रोल काय आहे हे समजून घ्यायला मदत होते, राईट. सो हा सगळा अभ्यास इन डिटेल केला जातो आणि ही खूप मोठी ट्रेंडिंग ब्रांच आहे सध्या, आणि
खूप सारे जे मोठे मोठे एक्सपर्ट्स आहेत ते यांच्यामध्ये दररोज आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असतात, राईट. सो जेव्हा आता तुम्ही विचार करा की जेव्हा एखादं टेक्निकल लिटरेचर या लँग्वेजेसमध्ये येतं, तेव्हा एखाद्या शब्दाचा अर्थ करून घेण्यासाठी, एखाद्या शब्दाचा प्रॉपरली अर्थ समजून घेण्यासाठी हे जे डिस्क्रिप्शन आहे, जे आता आपण थोडंसं वरवर बघतो आहोत, ते किती जास्त महत्त्वाचं आहे, राईट. सो आपल्याला समजा एखादी टेक्निकल टर्म एका लँग्वेजमध्ये माहिती आहे, पण आपल्याला एखादं शास्त्रीय लिटरेचर थोडंसं दुसऱ्या लँग्वेजमध्ये सापडलं, तर तिथे त्याचा अर्थ कसा करायचा हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या वर्डचं कन्स्ट्रक्शन प्रॉपरली माहिती पाहिजे. म्हणून आपण हे सगळं अभ्यासतोय. संस्कृतमध्येच सगळं काही नाही आहे, राईट. आपल्याला या ज्या लँग्वेजेस आहेत, नॅचरल लँग्वेजेस, तर त्यांच्यामधून सुद्धा खूप सारे टेक्निकल लिटरेचर सापडतं. जसं आपण मागच्या लेक्चरमध्ये एका वेगळ्या ब्रांचचा उल्लेख केला होता, दॅट इज जैन मॅथेमॅटिक्स. ओके. सो जैन तुम्हाला जे पण काही ग्रंथ सापडतात ते तुम्हाला काही दरवेळेस संस्कृतमध्ये नाही सापडणार. ओके. किंवा बौद्ध जे तुम्हाला ग्रंथ सापडतात ते पण तुम्हाला दरवेळेस संस्कृतमध्ये सापडणार नाही, राईट. किंवा IKS मधलं जे मटेरियल आहे सगळं, ते तुम्हाला काही वेळेला प्राकृतमध्ये पण सापडेल. तर तेव्हा तुम्हाला या ज्या गोष्टी आहेत या माहिती पाहिजे. नॉट नेसेसरी की तुम्ही या प्रत्येक लँग्वेजचे एक्सपर्ट पाहिजे, पण निदान त्या पर्टिक्युलर टेक्स्टचा अभ्यास करताना तुम्हाला त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स मात्र नक्की माहिती पाहिजेत. सो दॅट इज द बेसिक आयडिया बिहाइंड ऑल दिस लेक्चर अरेंजमेंट. ओके. तर अशा प्रकारे प्राकृतचं डिव्हिजन तुम्हाला बघायला मिळतं. आता पुढे आपण जर का गेलो, तर आपण एका लँग्वेजचा उल्लेख केला होता, अपभ्रंश. सो अपभ्रंशचा ॲक्च्युली अर्थ काय आहे, की एखादा स्टँडर्ड शब्द वापरला जातो आणि त्या स्टँडर्ड शब्दाचं केलेलं डेरिव्हेशन, लोकल डेरिव्हेशन, ओके, की त्याच्यामधली जी शुद्धता आहे ती अपभ्रंशाने जाते, अशी कन्सेप्ट आहे आपल्याकडे, राईट. की समजा एखादा मूळ शब्द आहे तुमच्याकडे, समजा तुमच्याकडे असू शकतं ओरिजिनल फॉर्म आणि त्या ओरिजिनल फॉर्मचा एखादा डिराइव्ड फ्रॉम, दॅट इज नोन ॲज अपभ्रंश. ओके. तर असा तो तयार केला जातो. आपण अपभ्रंश ही आपल्याकडच्या लँग्वेजेसची सगळ्यात मोठी आपण म्हणूया की कॅरेक्टरिस्टिक आहे, बिकॉज आपल्याला अपभ्रंशाने खूप सारे लोकल फॉर्म्स बघायला मिळतात. सो त्याच्याने कुठल्याही प्रकारे शब्दाची शुद्धता जी आहे ती कॉम्प्रोमाइज होत नाही. दॅट इज द लोकल ब्युटी. प्रत्येक शब्द जो, आता समजा एक मराठीमध्ये शब्द आहे की करवली. ओके. करवली हा जो शब्द आहे, हा शब्द सगळीकडे करवलीने वापरला जातो. ओके. कलवरी पण वापरतात. सो हे अपभ्रंश आहेत एकमेकांचे, राईट. कुठला शब्द बरोबर कुठला शब्द चुकीचा असं म्हणून चालत नाही, राईट. तर अपभ्रंश आपल्याकडे ॲज लँग्वेज म्हणून प्रसिद्ध आहे, राईट. सो या ज्या अपभ्रंश भाषा आहेत, तर या तुमच्या लोकल लँग्वेजेस असतात ॲक्च्युली. ओके. आणि वेगळ्या वेगळ्या अपभ्रंश भाषा ज्या आहेत या फेमस झाल्या. एक नेमी सिंधू म्हणून आपल्याकडचे कॉन्ट्रीब्युटर आहे. सो या नेमी सिंधूंनी हे काही काय दिले तर आपल्याला डिफरन्सेस दिलेले आहेत. ओके. उपनागर, आभीर आणि ग्राम्य, राईट. आणि नंतरच यांना या ग्राम्यला काही ठिकाणी ब्राच्छड वगैरे असं पण म्हटलं गेलं. तर अपभ्रंश जे आहेत ते त्यांच्या एरिया वाईज पण ओळखले जातात, जसं पश्चिम, पूर्व, दक्षिण असं सुद्धा, राईट. त्यानंतर खूप सारे जे ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये अपभ्रंश लँग्वेजेसचा काय केला जातो तर उपयोग केला जातो, किंवा त्यांनी त्यांचं काय केलेलं आहे तर मेन्शन केलेलं आहे. सो या सगळ्या उपनागर, आभीर, ग्राम्य या ज्या लँग्वेजेस आहेत या आपल्याकडची खूप मोठी काय आहे तर प्रॉपर्टी आहेत. आणि त्याच्यामधनं आपल्याला हे कळत गेलं की एक प्रमाण भाषा जी असते ती वेगवेगळ्या फॉर्म्समध्ये गरजेप्रमाणे कशी कशी वळत जाते, कशी कशी डिराईव्ह होत जाते, राईट. सो या सगळ्या ज्या भाषा आहेत या आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, किंवा या भाषांच्या ज्या ब्रांचेस आहेत त्या आपल्यासाठी खूप जास्त मोठा रोल प्ले करतात, राईट. येस. ओके. सो आता जिला आपण मदर ऑफ ऑल लँग्वेजेस वगैरे म्हणतो, तर त्या संस्कृत लँग्वेजविषयी थोडीशी इन्फॉर्मेशन आपण घेऊया की काय आहे संस्कृत. सो ही जी संस्कृत लँग्वेज आहे, हा शब्द कसा तयार झालेला आहे बघा.
आपण सगळ्यांचे रूट वर्ड समजून घेतो, राईट? सो संस्कृत शब्द तयार झालेला आहे सम प्लस कृत. ओके, संस्कृतम असं जर का तुम्ही घेतलं तर सम अधिक कृतम. सो चांगल्या प्रकारे केलेली असा याचा अर्थ होतो. मग काय, चांगल्या प्रकारे संस्कारित केलेली, चांगल्या प्रकारे प्रोसेस केलेली, ओके, चांगल्या प्रकारे तयार केलेली लँग्वेज म्हणजे संस्कृत. सो ऍक्च्युली संस्कृत इज नथिंग बट अन आर्टिफिशियल लँग्वेज वी कॅन से. बरोबर, प्राकृत लँग्वेज सारखं नाहीये की ती एकदम नॅचरल लँग्वेज आहे, लोकांच्या बोली भाषेप्रमाणे वगैरे ती तयार झालेली आहे. संस्कृत अशी नाहीये. संस्कृत जी आहे ती प्रोसेस्ड लँग्वेज आहे. ओके, तर ही जी संस्कृत लँग्वेज आहे हिची सिस्टम समजून घेणं आणि या संस्कृत भाषेचे कॅरेक्टरिस्टिक्स समजून घेणं हे आपल्यासाठी आवश्यक आहे IKS मध्ये, बिकॉज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल टू अंडरस्टँड, टू स्टडी अँड टू अनलाइज द नॉलेज ब्रांचेस इन IKS, राईट? कारण तुम्ही जर का बघितलं तर जे सगळे ग्रंथ आहेत आपण ज्यांचा उल्लेख करतोय काही दिवसांपासून, तर ते सगळे ग्रंथ तुम्हाला नियर अबाउट वी कॅन से 90% जे ग्रंथ आहेत ते तुम्हाला या संस्कृत लँग्वेजमध्ये सापडतील. आणि त्याच्यामुळे तुम्हाला शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी काय करावं लागेल, तर संस्कृतचा अभ्यास करणं आवश्यक ठरेल. ओके, तर संस्कृत जी आहे त्यामध्ये स्वर, व्यंजन हे सगळं काही येतच, राईट? तर स्वर जे आहेत वेगळे वेगळे त्यांच्यामध्ये एक स्पेशल स्वर येतो संस्कृतमध्ये जो इतर कुठेही येत नाही, दॅट इज लृ. ओके, सो वॉवेल्स वी कॅन से. सो लृ हा फक्त संस्कृतमध्ये येतो आणि तोही फक्त वेदांमध्ये येतो, बाकी तो इतरत्र कुठेही येत नाही. ओके, आणि व्यंजन जी आहेत ज्याच्यामध्ये आपण क्ष, त्र, ज्ञ म्हणतो, हे सगळे संस्कृतमधले काय आहेत तर जोडाक्षर आहेत. ओके, हे सगळे संस्कृतमधले जोडाक्षर आहे. मराठीमध्ये जर का आपण बघितलं तर क्ष वगैरे हे आपल्या ओरिजिनल वर्णमालेमध्येच येतं, राईट? पण हे सगळे मराठीमधले काय आहेत तर जोडाक्षर आहेत. तर या प्रत्येकाची उच्चारण स्थानं ग्रामरमध्ये येतात. ओके, सगळ्यांची. सो त्यांनी बेसिक उच्चारण स्थानं सांगितली की कंठ, तालू, ओके, मूर्धा, दंत आणि ओष्ठ. ही बेसिक वी कॅन से की साइट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन्स. दीज आर दी बेसिक साइट्स ऑफ प्रोनाउन्सिएशन. आणि प्रोनाउन्सिएशन करताना सुद्धा संस्कृतमध्ये एक कन्सेप्ट वापरली गेली आहे. ओके, त्याला म्हटलेलं आहे एफर्ट्स, प्रयत्न. आपण जी मगासची कन्सेप्ट बोललो ना, तर तीच की 2 टाइप्स ऑफ एफर्ट्स आर देअर. वन इज इंटरनल एफर्ट, ओके, की तुमची बॉडी उच्चारण करण्याच्या आधी काय तयार करते, त्याला संस्कृत नाव आहे आभ्यंतर. आणि एक एफर्ट आहे दॅट इज एक्सटर्नल एफर्ट, त्याला म्हटलेलं आहे बाह्य प्रयत्न. सो ही कन्सेप्ट त्यांनी वापरली आहे. सो इंटरनल एफर्ट अँड एक्सटर्नल एफर्ट. सो ॲक्च्युली एक्सटर्नल एफर्ट इज नॉट ॲक्च्युली अन एफर्ट, तो इफेक्ट आहे की एखादा वर्ण उच्चारल्यानंतर, एखादा साऊंड उच्चारल्यानंतर, त्याचं प्रोनाउन्सिएशन केल्यानंतर इफेक्ट काय जनरेट होतो, तर तो सगळा स्टडी आहे, राईट? आणि इंटरनल एफर्टमध्ये म्हणजे तुमची बॉडी कशी तयारी करते त्याच्यासाठी, म्हणजे ओरल कॅव्हिटी कशी तयार होते, बरोबर? तुमचा जो आतमधला जो वायू आहे, आपण या मुद्द्यावरती पण येऊ की हा जो वायू आहे तो कसा तयारी करतो, राईट? आणि तो कसा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन टच करतो, स्पर्श करतो, ही सगळी तयारी म्हणजे आभ्यंतर प्रयत्न. पण एकदा का तुम्ही उच्चारण केलं तर त्याच्यानंतर तुमच्या तोंडून जे काही बाहेर पडतं त्याचा आजूबाजूला मीन्स एन्व्हायरमेंटमध्ये काय इफेक्ट जनरेट होतो आणि तुमच्या बॉडीमध्ये पण काय इफेक्ट जनरेट होतो, दॅट इज नथिंग बट बाह्य प्रयत्न. सो ही त्यांनी कन्सेप्ट वापरली. सो सायन्स ऑफ प्रोनाउन्सिएशन इज व्हेरी व्हेरी डेव्हलप्ड इन संस्कृत लँग्वेज.
खूप जास्त डेव्हलप्ड आहे. म्हणजे तुमचे कुठले पण मंत्र घ्या, श्लोक घ्या, ते सगळे या लॉजिकवरती तयार केले गेलेले आहेत. ओके. म्हणजे त्यांनी जे डिझायर्ड वर्ण आहेत तेच एकमेकांच्या जवळ आणलेले आहेत आणि ते जवळ आणताना सुद्धा ते एका टेक्निकचा वापर करतात. दॅट टेक्निक इज नोन ॲज संधी. म्हणजे वर्णांचा स्वभाव काय आहे, ते कोणत्या फॅमिलीमध्ये येतात, ओके, त्यांचं ग्रुपिंग कसं केलेलं आहे, याच्यावरनं त्यांच्या संधी केल्या जातात, त्यांचं युनियन केलं जातं. ओके. आणि जर का शब्द आहेत, की तुम्हाला एखादी गोष्ट सांगण्यासाठी खूप शब्द वापरावे लागतात. सो आपल्याला करावं लागतं. आपण त्याचा अर्थ सांगण्यापेक्षा त्याची डेफिनेशनच सांगायला जातो कधी-कधी. सो ही गोष्ट कमी करण्यासाठी संस्कृतमध्ये एक टेक्निक वापरली जाते. त्याला म्हणतात समास. समास इज नथिंग बट दी ग्रुपिंग ऑफ वर्ड्स. ओके. तर अशी गोष्ट याच्यामध्ये यांनी डेव्हलप केलेली आहे. सो अशा तर खूप गोष्टी आहेत संस्कृतमध्ये ज्या अभ्यास करण्यासारख्या आहेत. बट दीज आर दी सम फीचर्स ऑफ संस्कृत लँग्वेज अँड संस्कृत प्रोनाउन्सिएशन्स. ओके. तर म्हणून आपण आपल्यावरती म्हणजे आपल्या बॉडीमध्ये पण काही इफेक्ट जनरेट करतोय आणि आपल्या सराउंडिंगमध्ये पण काही इफेक्ट जनरेट होत आहे. ते हे सगळं एनालाइज केलं जातं आणि हे सगळं याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे. ओके. तर ही लँग्वेज जी आहे, तर या लँग्वेजची एक सिस्टम आहे. ओके. आणि ही जी पण काही सगळी सिस्टम आहे, ती सिस्टम आपल्यासमोर सगळ्यात सिस्टमॅटिक फॉर्ममध्ये मांडली असेल कोणी, तर ती आहे पाणिनी. ओके. सो हे जे पाणिनी होते, हे लहानपणी अतिशय मठ्ठ, मंद कॅटेगरीचे होते. त्यांना ते घरातून पळून गेलेले होते. आणि पळून गेले आणि ते त्यांचे वडील खूप मोठे आचार्य होते. पण त्यांना इंटरेस्ट नाही अभ्यासामध्ये आणि अख्ख्या भारतभर फिरले हे. आणि एका ठिकाणी असं झालं, की त्यांनी विहिरीवरती पाणी भरायला ज्या बायका येतात, तर त्यांचं ऑब्झर्वेशन करत असताना ते कसे काय बिहेव करताय याचं ऑब्झर्वेशन करत असताना त्यांना एक दगड दिसला आणि त्या दगडाला असा राउंड शेप आला होता. त्यांनी उत्सुकतेने विचारलं, की हा शेप कसा आला? तर तेव्हा तिथे असलेल्या एका म्हाताऱ्या बाईने सांगितलं, की बायका वर्षानुवर्ष इथे पाणी भरतायत आणि ते जे घडे आहेत, त्या ज्या कळशा आहेत, त्या ठेवून या दगडावरती असा राउंड शेप तयार झालेला आहे. तेव्हा पाणिनींना असं वाटलं, की जर का एक दगड आकार घेऊ शकतो कंटिन्युअस एफर्ट्सनी, तर मी माणूस आहे, मला पण आकार येऊ शकतो. मग ते घरी गेले आणि त्यांनी शिकायला सुरुवात केली. पण त्यांनी इतका काळ जो अख्ख्या भारतभर प्रवास केला होता, नुसते भटकले होते, त्या सगळ्या ऑब्झर्वेशनचा उपयोग त्यांना आपला व्याकरणावरचा अल्टिमेट ग्रंथ रचताना झाला, तो म्हणजे अष्टाध्यायी. ओके. सो ही जी अष्टाध्यायी आहे, दिस इज मॅन्युअल ऑफ रूल्स ऑफ संस्कृत ग्रामर. ओके. तर नावाप्रमाणेच त्याच्यामध्ये 8 अध्याय आहेत आणि बाकी तर त्याच्यात काय सांगितलंय, त्याचे रूल्स वगैरे हा सेपरेट विषय झाला. पण या अष्टाध्यायीचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, ते रचायची मेथड कशी आहे, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड इट इज रिअली, रिअली व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दी प्रोग्रामिंग ऑफ दिस कॉम्प्लेक्स सब्जेक्ट. ओके. सो याच्यामध्ये बेसिक कन्स्ट्रक्शन काय आहे त्याचं, 8 अध्याय आहेत. ओके. टोटल त्याच्यामध्ये 4000 सूत्र येतात. ओके. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येकी 4 पाद येतात. सो अध्याय जे आहेत ते पण डिवाइड केलेले आहेत. दे आर फर्दर डिवाइडेड इंटू 4 पाद इच. राईट. आणि अख्ख्या याच्यावरती त्यांनी कमीत कमी शब्दांमध्ये ग्रामरचे रूल्स एक्सप्लेन केलेले. सो हे कसं जमलं त्यांना, हे त्यांनी कसं केलं, दॅट नीड्स टू बी अंडरस्टूड. राईट. तर संस्कृत शब्द जे आहेत सगळे, तर त्या शब्दांची सिस्टम समजून घेण्यासाठी आपल्याला अष्टाध्यायी जी आहे ती मदत करते आणि त्याच्यासाठी त्यांनी काही फीचर्स वापरलेत. ओके. हे काही सहज शक्य नाही झालं त्यांना, काही गोष्टी त्यांनी त्याच्यासाठी केल्या. सो काय केलं त्यांनी, सूत्र फॉर्मॅटमध्ये रायटिंग आहे. सो सूत्र फॉर्मॅटची काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायला पाहिजे. ते म्हणजे मिनिमल रायटिंग.
ओके. तुम्हाला जे लिहायचं ते कमीत कमी शब्दात लिहा. अष्टाध्यायीमध्ये आता कमीत कमी तुम्हाला सांगितलं तर शेवटचं सूत्र येतं ओ, राईट? इतकंच लिहिलेलं आहे. दिस इज वन फॉर्म्युला अँड दिस फॉर्म्युला इज स्टेटिंग वन इम्पॉर्टंट कन्सेप्ट ऑफ संस्कृत ग्रामर. बट दॅट्स ऑल. राईट? आणि मग मोठी मोठी सूत्र पण येतात, पण ती मोठी मोठी सूत्र एवढ्यासाठी बिकॉज दुसरं ऑप्शनच नाही आहे, ते तेवढे येणं भागच आहे, म्हणून तेवढे मोठे सूत्र येतात. राईट? तर हे कसं जमतंय त्यांना, तर ते कॉपी पेस्टिंग टेक्निक वापरतात, की मागच्या सूत्रामधून काही वर्ड्स जे आहेत ना ते तुम्हाला डिरेक्टली इम्पोर्ट करता येतात. ओके. सो द टेक्निक ऑफ इम्पोर्टिंग, डायरेक्ट तुम्हाला काही वर्ड्स इम्पोर्ट करता येतात. त्यानंतर तुम्हाला काही वर्ड्सचा म्हणजे काही सूत्रांमधल्या काही वर्ड्सचा इन्फ्लुएन्स जनरेट करता येतो. मीन्स दॅट वन सूत्र इज ॲप्लिकेबल टू ऑल अदर सूत्रच. राईट? सो इन्फ्लुएन्शियल टेक्निक ते वापरतात. राईट? त्यानंतर काही जे सूत्र आहेत ते मधले सूत्र गायब करून पुढच्या सूत्रांवर ते ॲप्लिकेबल ठरतात. ओके. अशा प्रकारचे टेक्निक्स ते तिकडे वापरतात. आणि म्हणून आपल्याला इतक्या कमीत कमी शब्दांमध्ये ग्रामरचे मोठे मोठे रूल्स जे आहेत ना ते स्टडी करता येतात. ओके. तर या अष्टाध्यायीवरती खूप काम झालेलं आहे आणि सगळी त्यांची रचना, आपण जी वर्णमाला शिकतो तो वर्णमाला सुद्धा पाणिनींनी या अष्टाध्यायीसाठी एका स्पेशल फॉर्मॅटमध्ये रचली. आणि कुठलं सूत्र कोणाला ॲप्लिकेबल आहे तर त्याचा स्कोप ठरवण्यासाठी त्यांनी माहेश्वर सूत्र म्हणून या फॉर्मॅटमध्ये संस्कृतची सगळी वर्णमाला जी आहे ती डिझाईन केली. आणि ही माहेश्वर सूत्र जे आहेत ते तुम्हाला हेल्प करतात हे सांगण्यासाठी की एक पर्टिक्युलर ग्रामरचा रूल नेमका कोणासाठी आहे आणि कोणासाठी नाही आहे. राईट? सो अशा प्रकारे ते वर्णांचा ग्रुप तयार करतात आणि तो ग्रुप तयार करण्याची पण संस्कृतमध्ये एक स्पेशल टेक्निक आहे, एक पद्धत आहे. ओके. सो अशा प्रकारे त्यांनी ही अष्टाध्यायी खूप इनोव्हेटिव्ह पद्धतीने रचलेली आहे. इतक्या टेक्निक्स आहेत या एकाच ग्रंथामध्ये की आपण विचारही करू शकत नाही की कसा त्यांनी हा एवढा मोठा पसारा याच्यामध्ये बसवलाय. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज त्यांनी याच्यामध्ये वैदिक शब्दांचं ग्रामर तर कव्हर केलेलंच आहे, प्लस लौकिक शब्द जे आहेत म्हणजे लौकिक लँग्वेजमध्ये जे पण काही शब्द येतात ओके ते सुद्धा त्यांनी याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. सो सगळ्याच ग्रामर जे आहे ते या गोष्टीमध्ये कव्हर होतं. अपार्ट फ्रॉम दॅट अष्टाध्यायी ग्रंथ इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दी सोशल स्ट्रक्चर. ओके. त्यावेळेचं जे सोशल स्ट्रक्चर होतं ते समजून घेण्यासाठी पण खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये खूप सारे असे वेगळे वेगळे रेफरन्सेस येतात. आपण पुढच्या काही व्हिडिओजमध्ये वगैरे नाट्यशास्त्राबद्दल बोलणार आहोत. ओके. तर त्या नाट्यशास्त्राचा जो रूट कधीतरी ग्रंथ असेल अशा नटसूत्रांबद्दल सुद्धा या अष्टाध्यायीमध्ये इन्फॉर्मेशन येते. सो व्हेरी इम्पॉर्टंट ग्रंथ टू अंडरस्टँड मेनी थिंग्स. राईट? तर अशा प्रकारे हे सगळं येतं. शब्दांचा अर्थ करणं ही खूप अवघड म्हणायला गेलं तर एक कन्सेप्ट आहे. कारण आपण चुकीचा अर्थ ग्रास करू शकतो आणि त्याच्यापासून वाचणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एक तुम्हाला जस्ट एक्झाम्पल देते. आपण जेव्हा केमिस्ट्री पुढे घेणार आहोत आपल्या या सगळ्या सिरीजमध्ये तेव्हा तुम्हाला त्याचा रिलेव्हन्स कळेलच की एक शब्द आहे अगस्त्य संहिता नावाचा ग्रंथ आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सेल बनवण्याची प्रोसिजर दिलेली आणि त्याच्यामध्ये एका मटेरियलचं नाव येतं दॅट इज शिखीग्रीवा. ओके. सो शिखीग्रीवा या मटेरियलचं नाव येतं. सो त्या लोकांना जे लोक याच्यावरती मेहनत घेत होते हे बनवण्यासाठी त्यांना प्रश्न पडला की शिखीग्रीवा काय असेल. सेलमध्ये यूज करायचं मटेरियल आहे शिखीग्रीवा काय असेल. सो त्यांनी त्याचा ट्रान्सलेशन केलं. काय? शिखी मीन्स पिकॉक राईट आणि ग्रीवा मीन्स त्याची मान नेक. सो नेक ऑफ अ पिकॉक असं त्यांनी याचं ट्रान्सलेशन केलं. आणि इव्हन त्यांनी सांगून पण ठेवलं एका सेंचुरीमध्ये की तुमच्याकडचा मोर मेला की आम्हाला सांगून ठेवा. तर मोर तर काही मेला नाही आणि यांचा एक्सपेरिमेंट थांबला. आणि मग नंतर जेव्हा एका आयुर्वेदिक वैद्याशी ते डिस्कस करत होते, डॉक्टरशी डिस्कस करत होते, तेव्हा त्यांना जेव्हा कळलं की यांनी शिखीग्रीवाचा अर्थ नेक ऑफ अ पिकॉक घेतलेला आहे तेव्हा ते हसले आणि म्हणाले की शिखीग्रीवाचा अर्थ तुम्ही एकदम
त्याचं वटवट ट्रान्सलेशन केलं. शिखीग्रीवा कसा कलर असतो मोराच्या मानेचा, त्या कलरचं केमिकल इज एक्सपेक्टेड इन दिस एक्सपेरिमेंट अँड दॅट इज नथिंग बट युअर कॉपर सल्फेट. ओके, सो कॉपर सल्फेट इज एक्सपेक्टेड. आणि मग त्यांना पुढे सगळा अर्थ लागला. तर दरवेळेस शब्दाचा अर्थ वटवट ट्रान्सलेशन केल्याने मिळत नाही आणि म्हणून ग्रामरचा चांगला अभ्यास पाहिजे. ग्रामरचा तर पाहिजेच, वरती तुम्हाला त्या पर्टिक्युलर शास्त्राचं पण नॉलेज पाहिजे. आणि म्हणून लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट टूल टू अंडरस्टँड दी IKS. राईट, सो दिस इज द बेसिक आयडिया बिहाइंड दिस. नंतर जेव्हा आपण पुढे जातो तेव्हा ही जी लँग्वेज आहे ती आपल्यापर्यंत कशी पोचली हे पण समजून घेणं महत्वाचं आहे. राईट, सो वी हॅव सम एन्शंट स्क्रिप्ट्स. सो स्क्रिप्ट्स आर रिटन. ओके, स्क्रिप्ट ही लिहिण्याची गोष्ट आहे. ओके, तर ही तुमची जी लँग्वेज आहे तर खूप साऱ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या ओरल ट्रेडिशनने आपल्याकडे प्रिझर्व्ड होत्या, पण त्या डॉक्युमेंटेड फॉर्ममध्ये आल्या, त्या प्रिझर्व्ह झाल्या, त्या वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्या. याचं रिझन डेव्हलपमेंट ऑफ दिस स्क्रिप्ट्स. तर आपल्याकडे या स्क्रिप्चर मेथड जी आहे, जी रायटिंग मेथड आहे, ती खूप आधीपासून होती आणि एक एन्शियंट स्क्रिप्ट आहे आपल्याकडे, दॅट इज ब्राह्मी. ओके, तर ही खूप साऱ्या बाकीच्या स्क्रिप्ट्सची अँसेस्ट्रल स्क्रिप्ट आहे. राईट, सो इट इज, आता जर आपण बघितलं तर प्राकृतमध्ये अर्लिएस्ट त्याचं नोन जे इन्स्क्रिप्शन आहे, त्याचा जो लेख आहे, अभिलेख जो आहे, तो इथे दिलेला आहे बघा, की अशोकाचा लेख आहे तो सगळ्यात नोन. आणि जर का तुम्ही संस्कृतमध्ये बघितला तर तो 1st सेंचुरीमध्ये येतो. ओके, दॅट इज अयोध्यामध्ये तो एक सापडलेला आहे. ओके, या एरियाजमध्ये. तर अशी दिसते बघा साधारण ब्राह्मी, इथे दिलेली आहे बघा. आणि त्यांनी क त्याच्यामध्ये कसा लिहिला जातो, ख कसा लिहिला जातो हे त्यांनी दिलेलं आहे. सो यू कॅन ऑब्झर्व दिस. आणि ब्राह्मीपासून खूप साऱ्या ज्या बाकीच्या स्क्रिप्ट्स आहेत या इन्फ्लुएन्स्ड आहेत. नंतर अजून एक इम्पॉर्टंट स्क्रिप्ट आहे याची, ती म्हणजे ग्रंथ. ओके, तर ग्रंथ जी आहे ती 6th सेंचुरीच्या पिरियडमध्ये खूप जास्त वापरली गेली असं आपण म्हणू शकतो. साऊथ इंडियन एरियामध्ये खूप जास्त हिचा प्रचार होता, तमिळनाडू, केरला. तर इकडे संस्कृत लिहिण्यासाठी या स्क्रिप्टचा खूप जास्त वापर केला गेला. सो वैदिक लिटरेचर, ओके, देन कुमार संभवम, कालिदासाचं एक काव्य आहे, तर हे ग्रंथ स्क्रिप्टमध्ये सापडलेले आहे. आणि खूप जास्त म्हणजे आत्तापर्यंत या स्क्रिप्टमधल्या गोष्टी आपल्याला सापडलेल्या आहेत. ओके, तर हे बघा इथे त्यांनी दिलेलं एक इन्स्क्रिप्शन, तर हे सगळ्यात जुनं इन्स्क्रिप्शन त्याच्यामध्ये सापडलेलं आहे. सो ग्रंथ या शब्दाचं मीनिंग त्यांनी दिलेलं आहे, इट्स अ नॉट, तर बांधणे असा त्याचा अर्थ आहे. ग्रंथ जो बांधला जातो, ओके, त्याला म्हटलेलं आहे ग्रंथ. तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला ग्रंथ, याला कधी कधी ग्रंथी असं पण म्हणतात, ग्रंथी असं पण त्याचं नाव आहे. सो बघा याच्यामध्ये क ख ग घ कसे लिहिलेले आहेत, तर राईट साईडला तुम्हाला ते दिसते. ओके, कसं त्यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. सो सी द सिम्बल्स युज्ड फॉर दिस पर्टिक्युलर स्क्रिप्ट. ओके, अशा प्रकारे त्यांनी त्याची डेव्हलपमेंट केलेली आहे. देन yes, one more important script is Sharda. Yes, so again it is derived from, or we can say originated from Brahmi. Okay, so Brahmi in Gupta period. तर ही 8th to 12th सेंचुरी मध्ये डिस्क्राईब केली गेली होती किंवा ती स्प्रेडेड होती. आणि संस्कृत लिहिण्यासाठी हिचा खूप सारा यूज झाला. तर शारदा हे आपल्या सरस्वतीचं नाव आहे, राईट, तर तिच्या नावावरनं ही काय आहे तर
डिराईव्हड आहे. तर साधारणपणे ही जी शारदा स्क्रिप्ट आहे, ती अशी दिसते बघा. आणि काही-काही गोष्टी ज्या आहेत, या आपल्या देवनागरीमधल्या वेगळ्या गोष्टींशी रिलेटेड आहेत बघा. सिम्बल्स जे आहेत ते खूप सारे सिमिलर आपल्याला दिसतायत. यू कॅन ऑब्झर्व्ह धिस, राइट? आणि अजून एक स्क्रिप्ट आहे, दॅट इज नागरी और नंदी नागरी. ओके. तर ही पण साधारण साऊथ इंडियामध्ये यूज केली गेली होती. आणि फिलॉसॉफी, सायन्स, आर्ट्सचे जे खूप सारे ग्रंथ आहेत ते आपल्याला या स्क्रिप्टमध्ये सापडतात. तर ॲक्चुअली आपण आज जी नागरी म्हणतो ना, आपण जी यूज करतो लिहिण्यासाठी, तर ती याच्यावरनं तयार झालेली आहे. बघा तुम्ही याचे सिम्बल्स बघा जे यूज केलेले आहेत. आणि आपल्याला खूप सारे ग्रंथ जे आहेत ते याच्यामध्ये सापडतात. बघा तुम्ही आपण जे मराठीमध्ये साधारणपणे वापरतो, तर ते सगळे याच्यावरनं डिराईव्हड आहेत. सो त्यांचा क बघा, त्यांचा ख बघा, ग बघा कसे आहेत. आता जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या पिरियड्समधल्या स्क्रिप्ट्स बघतात, आता आपल्याकडे जे हिस्ट्रीचे लोकं आहेत, संस्कृतचे लोकं आहेत, त्यांना ही गोष्ट माहिती आहे, की जसं-जसं आपण वेगवेगळ्या पिरियड्समधली सेम स्क्रिप्ट बघतो, तेव्हा त्यांच्या सिम्बल रायटिंगमध्ये सुद्धा फरक पडतो. नॉट नेसेसरी की तुम्हाला दरवेळेस असेच सिम्बल बघायला मिळतील. ते वेगवेगळे असतात. ओके. यांचा ए तर बघा, इकडे बघा, ए, ऐ हे बघा कसे आहेत, राइट? सो असं नाहीये की तुम्हाला असंच्या असंच सापडेल. तर ते जेव्हा-जेव्हा हे अशा मॅन्युस्क्रिप्ट्स मिळत जातात, इन्स्क्रिप्शन्स मिळत जातात, तेव्हा-तेव्हा या गोष्टीचा स्टडी होतो, की कसे हे सिम्बल्स बदलत गेलेले आहेत, कसा त्याच्यामध्ये चेंज होत गेलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला या ज्या गोष्टी आहेत, या व्यवस्थित पद्धतीने कळायला लागतात. ओके? येस. सो इथे आपण काय बघितलं? आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टी या भागामध्ये बघितल्या. आपण याच्यामध्ये बघितलं, की लँग्वेज जी आहे, ती कशी महत्त्वाची आहे आय-के-एसमध्ये. कसा याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचा साठा आहे. सो इट्स इम्पॉर्टंट मीडियम, नॉट ओन्ली मीडियम, बट इट्स अ टूल टू अंडरस्टँड द नॉलेज रिटन इन द फील्ड ऑफ आय-के-एस, राईट? तर मग म्हणून ही लँग्वेज जी आहे, हिचा व्यवस्थित अभ्यास केला गेला पाहिजे. आणि या ज्या लँग्वेजेस आहेत, या कशा डिराईव्ह झाल्या हे पण आपण बघितलं. आपण बघू शकतो वरती. येस. सो आपण सगळ्यात पहिल्यांदा त्याच्या स्टेप्स बघितल्या, की दॅट लँग्वेज विच इज यूज्ड टू इन्स्पायर अवरसेल्व्हज, राईट? तर जेव्हा आपण जस्ट विचार करण्याच्या पण आधीची प्रोसेस, त्यानंतर आपल्याला ॲक्चुअली ते दिसायला लागतं, की आपल्याला बोलायचं काय आहे. त्याच्यानंतर मग आपल्या डोळ्यांसमोर सगळ्या गोष्टी यायला लागतात, की आता जस्ट आपण बोलणार आहे, त्याच्या आधीची स्टेप आणि ॲक्चुअली आपण जे बोलतो ती, दॅट मीन्स वैखरी. सो आपण वैखरीमध्ये बोलतो. त्यानंतर आपण इंडियन लँग्वेजेसचे कसे पार्ट्स होतात ते बघितलं. तर पिरियड वाईज ऑफकोर्स दिस क्लासिफिकेशन इज पिरियड वाईज. त्यानंतर मेन लँग्वेजेस त्यांचे सेट्स कसे याच्यामध्ये येतात ते आपण बघितलं. नंतर मग आपण जी प्राकृत लँग्वेज आहे, विच इज कन्सिडर्ड ॲज नॅचरल लँग्वेज, राईट? तर ती कोणत्या-कोणत्या सेक्शनमध्ये डिराईव्हड आहे ते आपण बघितलं, राईट? त्याचं जिओग्राफिकल रिजन काय आहेत ते पण आपण याच्यामध्ये बघितले. त्यानंतर मग आपण असं म्हणतो की इम्प्युअर्ड आहे, की ओरिजिनल शब्दामध्ये आपण डिफेक्ट आणलेला आहे, त्याला अपभ्रंश म्हणतात. बट दॅट इज नॉट दी आयडिया ऑफ अपभ्रंश इन आय-के-एस, राईट? सो याच्यामध्ये कोणत्या-कोणत्या भाषा येतात आणि ती कशी ब्युटी आहे, बिकॉज वी गेट टू नो दी लोकल फॉर्म ऑफ वर्ड ऑफ स्टँडर्ड लँग्वेज. तर म्हणून अपभ्रंश लँग्वेज जी आहे ती आपल्यासाठी त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. नंतर मग आपण संस्कृत लँग्वेजबद्दल थोडं बोललो, की काय-काय फीचर्स आहेत संस्कृत लँग्वेजचे, राईट? आत्ता पण संस्कृत लँग्वेज जी आहे त्याच्यामध्ये नवीन-नवीन साहित्य निर्मिती होत राहते. नवीन-नवीन गोष्टी त्याच्यामध्ये येतात आणि संस्कृत ही खूप आधीपासूनच नॉलेज लँग्वेज राहिलेली आहे,
राईट. याच्यामध्ये खूप साऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या सेव्हड आहेत आणि संस्कृतमध्ये तुम्हाला एक खूप चांगलं कॉम्बिनेशन सापडेल, ते म्हणजे शास्त्र आणि साहित्य. ओके. सो याचा छान कॉम्बिनेशन, एक कॉम्बिनेशनल फॉर्म तुम्हाला संस्कृत लँग्वेजमध्ये नेहमीच बघायला मिळेल, राईट. जर तुम्ही नाटकं, काव्य बघितलं त्याच्यामध्ये पण शास्त्रीय प्रिन्सिपल्स तुम्हाला एन्कोडेड सापडतील आणि तुम्ही जर का शास्त्र बघितलं तर ते सुद्धा तुम्हाला वर्सेसमध्ये सापडेल. तर संस्कृतमध्ये कधीही शास्त्र आणि साहित्य एकमेकांपेक्षा वेगळं मानलेलं नाहीये. तर म्हणूनच तुम्हाला याच गोष्टीसाठी तुम्हाला संस्कृत लँग्वेजचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. सो आपण पाणिनींबद्दल बोललो, की त्यांनी जी अष्टाध्यायी रचली, राईट. तर त्याचे फीचर्स काय आहेत? तर एवढेच फीचर्स नाही आहेत, अजून खूप फीचर्स आहेत त्याचे, पण आपण एक इंट्रोडक्शनसाठी बघितलं. तर हे जे सूत्र आहे, दिस इज द ओरिजिनल रायटिंग. याच्यावरनं डिराइव्ड रायटिंग सुद्धा खूप सारं आहे. या सूत्रांवरतीच नंतरच्या काळामध्ये वार्तिकं रचली गेली. ओके. त्यानंतर त्याच्यावरती भाष्य आलं. नंतर त्याच्यावरती वृत्ती लिहिल्या गेल्या. आपल्याला हे शब्द थोडे-थोडे माहिती आहेत बिकॉज वी हॅव सीन ऑल दीज थिंग्स, राईट. की भाष्य लिहिलं जातं, वृत्ती लिहिली जाते. वार्तिक नवीन आहे, राईट, आपल्यासाठी. सो वार्तिक म्हणजे सूत्रांमध्ये जी एखादी गोष्ट सांगायची राहून गेली किंवा ती इतकी क्लिअरली सांगितलेली नाहीये किंवा त्या सूत्राचा मीनिंग एक्सप्लेन करताना कधी-कधी वेगळा अर्थ निघू शकतो. अशा वेळेस वार्तिक कामाला येतं, राईट. तर सो या सूत्रांवरती वार्तिकं रचली गेलेली आहेत. तर ही पूर्ण जी सिस्टम आहे ती खूपच व्यवस्थित अभ्यास करण्याची गोष्ट आहे आणि कधीतरी आपण त्याबद्दल सेपरेटली बोलू. सो त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, म्हणजे अष्टाध्यायीमध्ये काय गोष्टी येतात त्याच्यापेक्षा त्या कशा मांडलेल्या आहेत, हे पण अभ्यास करणं इम्पॉर्टंट आहे. सो त्याची मेथड, त्याची सिस्टम त्या ग्रंथाची, हे खूप सारं आपल्याला नवीन ॲस्पेक्ट देणारं शास्त्र आहे. त्यानंतर आपण स्क्रिप्ट्सबद्दल बघितलं काही. सो ब्राह्मी स्क्रिप्टबद्दल आपण बोललो. मोस्ट एन्शंट स्क्रिप्ट, राईट. तर याच्यामध्ये कसे-कसे तुमच्याकडे गोष्टी आल्या. तुम्ही याच्याबद्दल सर्च करू शकता. खूप मटेरियल याच्याबद्दल अवेलेबल आहे. त्यानंतर ग्रंथ, त्याच्याबद्दल आपण बोललो, राईट. त्यानंतर पुढे आपण शारदा ही स्क्रिप्ट बघितली. हा इथे जो तुम्हाला खाली फोटो दिसतोय, हा तर आपल्या नाशिकचाच फोटो आहे. नाशिकच्याच आपल्या केव्जमधला हा फोटो आहे, राईट. तर तुम्ही व्हिजिट करू शकता तिकडे पण. आणि हा जो आहे, हा नंदी नागरी स्क्रिप्ट जी आहे, की जी आपली आत्ताची जी देवनागरी स्क्रिप्ट जी आहे, आपण हिंदी, मराठी वगैरे लिहिण्यासाठी वापरतो. सो लँग्वेज इज डिफरंट थिंग अँड स्क्रिप्ट इज डिफरंट थिंग. स्क्रिप्ट इज जस्ट अ रिटन मेथड. ओके. आणि लँग्वेज काय आहे, जी बोलली जाते. याच्याबद्दल आपण बोललो. हे सगळं याच्यामध्ये येतं. सो अगेन हे मीडियम आहे, हे टूल आहे कंटेंट समजून घेण्याचा. आय-के-एसमध्ये जो पण काही कंटेंट येतो ते समजून घेण्याचं हे इम्पॉर्टंट टूल आहे. आणि जर का शब्दांचे अर्थ प्रॉपरली करायचे असतील, आपल्याला समजून घ्यायचं असेल की काय सांगितलं जातंय ग्रंथांमध्ये, तर आपल्याला हे मीडियम समजून घेणं खूप जास्त आवश्यक आहे. म्हणून आपण हा स्पेशल सेक्शन आपल्या या लेक्चरमध्ये टाकला आहे, राईट. तर जेवढी तुम्ही चांगली लँग्वेज समजून घ्याल, तेवढं तुम्हाला हे जास्त चांगलं समजायला लागेल. आणि जे सायन्सकडचे लोकं आहेत, त्यांनी असं समजून घेण्याचं काहीच कारण नाही, आत्ताच्या मॉडर्न लँग्वेजेसबद्दल पण, की आमचा आणि लँग्वेजचा काही संबंध नाही. आणि लँग्वेजच्या लोकांनी सुद्धा असं समजून चालायचं कारण नाही आहे, की नाही आपण तर लँग्वेजचे लोकं आहोत, सो सायन्स जे आहे ते आपल्यापासून खूप दूर आहे, असं नाही आहे. सो सी द कॉम्बिनेशनल effect this ICAS has generated by the virtue of science and literature together, राईट. हे दोन्ही समजून घेणं महत्त्वाचं आहे. ते राईट हँड, लेफ्ट हँड सारखे काम करतात. ओके. सो लँग्वेज अँड सायन्स इज ऑलवेज नीड्स टू बी कंबाईंड, राईट. सो विथ दिस थॉट वी विल स्टॉप हिअर. आणि आपण पुढच्या वेळेस या मॉड्यूलमधलं एक नेक्स्ट शास्त्र बघूया, नेक्स्ट ब्रांच बघूया. ओके. तर आपले 2 आता इथे कव्हर झालेले आहेत, मॅथेमॅटिक्स अँड रिलेटेड ब्रांचेस. आणि आज आपण कव्हर केलं लँग्वेज अँड समव्हॉट देअर लिंग्विस्टिक्स ऑफ these languages, right. So see you in the next lecture. Thank you.